श्रीराम जय राम जय जय राम। नाम हे परमात्म स्वरूपच आहे। नाम म्हणजे भगवंताचे नाव। साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही। नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे। नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे। नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे। नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे। आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुण रूप नाहीसे झाले, तरी नाम शिल्लकच राहिले, म्हणून ते निर्गुणही आहे। तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे। नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे। नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे। लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे। नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे, म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल। वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल। चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल। सगळ्यांचा भावार्थ एकच आहे। अन्नाला स्वतःची चव असते, त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो, पण नामाला स्वतःची अशी चव नाही, त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे। आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल। पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते। त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नाम साधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते। नाम आपण घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे। हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे। जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे, तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे। आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते, परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे आत्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो। पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे। नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे। अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे। नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 2 दशक 5। विषय भ्रमातून विवेकाकडे। समर्थ आपल्याला एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावतात। आपण जसे जगतो आहोत ते सत्यात जगणे आहे की भ्रमात? भ्रम म्हणजे नेमके काय? समर्थ सांगतात, जे आहे ते न समजणे आणि जे नाही ते खरे मानणे म्हणजे भ्रम। आज आपण काय करतो? देह कायम राहील असे मानतो, पैसा आधार देईल असे समजतो, मान प्रतिष्ठेला जीवन मानतो, पण समर्थ ठाम सांगतात, देह नाशवंत आहे, संपत्ती नाशवंत आहे, कीर्ती नाशवंत आहे। मग या नाशवंत गोष्टींवर आपण जीवनाचा भार टाकतो आणि नंतर दुःखी होतो
दुःखाचे मूळ बाहेर नसून आपल्या चुकीच्या समजुतीत आहे. देहबुद्धी. सर्व बंधनांचे मूळ समर्थ येथे देहबुद्धीवर घणाघाती प्रहार करतात. मी म्हणजे हा देह ही समजूत इतकी खोलवर बसलेली आहे की देह दुखला की मी दुखतो, देहाचा मान गेला की मी दुखावतो. पण समर्थ विचारतात, हा देह लहानपणीचा आहे का, तरुणपणीचा आहे का, आजचा आहे का? देह बदलतो पण मी बदलत नाही. म्हणजेच आपण देह नाही, देह आपले साधन आहे. नित्य आणि अनित्य यांचा विवेक. समर्थ या दशकाचा गाभा सांगतात. जे बदलते ते अनित्य, जे न बदलता टिकते ते नित्य. देह अनित्य आहे, संसार अनित्य आहे, सुखदुःख अनित्य आहे, पण साक्षी भाव नित्य आहे. विवेक नित्य आहे, आत्मतत्व नित्य आहे. जो अनित्याला धरून बसतो तो कायम अस्वस्थ राहतो. जो नित्य ओळखतो तो संकटातही स्थिर राहतो. विवेक म्हणजे संसार सोडणे नव्हे, तर योग्य ठिकाणी मन ठेवणे. खोटे सुख आणि खरी शांती. आजचा माणूस म्हणतो, हे मिळाले की सुखी होईन, ते झालं की शांत होईन. पण मिळाल्यावर काय होतं? अजून हवं असतं. समाधान टिकत नाही. समर्थ सांगतात, इच्छा पूर्ण झाली की आनंद, इच्छा वाढली की दुःख. म्हणजेच सुख बाहेर नाही, ते इच्छेच्या थांबण्यात आहे. खरी शांती मिळते स्वीकारातून, विवेकातून आणि आत्मपरीक्षणातून. साधना म्हणजे काय? समर्थ येथे फार स्पष्ट सांगतात. साधना म्हणजे फक्त माळ जपणे नाही, देवळात जाणे नाही, उपवास करणे नाही. खरी साधना म्हणजे आपल्या भ्रमांची ओळख, देहबुद्धी कमी करणे, अहंकार मऊ करणे. जर जप करूनही क्रोध जात नसेल, तर पूजा करूनही लोभ कमी होत नसेल, तर समर्थ म्हणतात ती साधना नाही, ती सवय आहे. आजच्या जीवनाशी संबंध. आज माणूस धावतो आहे पण थांबत नाही, कमावतो आहे पण समाधान नाही. समर्थ सांगतात, संसार सोडू नका, जबाबदाऱ्या टाळू नका, पण भ्रम सोडा. देवबुद्धी सैल करा, विवेक जागा ठेवा. घर, नोकरी, समाज सगळ्यात राहूनही आतून मुक्त होता येते. उपसंहार. समाज 2.5 आपल्याला शिकवतो, जे दिसते तेच सत्य नसते. देह साधन आहे, ध्येय नाही. अनित्य ओळखले की आसक्ती सुटते. विवेक जागा झाला की जीवन हलके होते. समर्थांचा स्पष्ट संदेश. भ्रम सुटला की दुःख आपोआप सुटते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.